आता जे आपल्या समजा जी आपल्या कंपनी प्रॉफिट देते चांगलं, हा त्या कंपनीत आपण पक्षी घेतो. आता ह्या सर्व कंपन्यापेक्षा आयबी जरा जास्त प्रॉफिट देते, जास्त प्रॉफिट. पण त्याची समजा देखभाल जास्त करावी लागते कोणाची आयबी आयबीची. देखभाल जास्त करायला हो. त्याचं कारण तो बरं पक्षी नाजूक राहतो, हा त्यांना जास्त फिट पाहिजे, मॅनेजमेंटची गरज असते त्यांना जास्त. त्या आयबीच्या हो पक्षाला. आयबीला. मग आता हे जे तुम्ही मॅनेजमेंट करता हे कशी असते याची प्रोसेस दिवसाची, काय कसं खाद्य हे टाकायला लागतं? आता 7 दिवस मध्ये यायला बोर्डरूम द्यायला लागते, म्हणजे मोठा लाईट 200 वॅटची लाईट असतात, हा त्यांना हिट द्यायला लागते 7 दिवस संध्याकाळी. लाईट लावून हिट हा द्यावं लाईट लावून. लागतं. आणि मग नंतर काय करावं लागते? इथे नंतर पक्षी आणले आता, पक्षी आणल्याला मेडिसिन द्यायला लागते त्यांना. त्यांना मेडिसिन हा. द्यायचं आणि मग ते लाईट लावून मोठे करायचे असं असते की हो 7 दिवस त्यांना बोर्डरूम द्यायला लागतं. नंतर मग त्यानंतर ते मोठे झाले की नंतर त्यांना खाद्य आणि व्हॅक्सिन 7व्या दिवशी व्हॅक्सिन द्यायची. हा त्याच्यानंतर त्यांना लिव्हर टॉनिक, म्हणजे ग्रोथ चांगली राहण्यासाठी हो लिव्हर टॉनिक, कॅल्शियम हम्म. असे त्यांना औषध मेडिसिन देऊन हा 40 ते 45 दिवसपर्यंत आपण 2.5 ते 3 किलो पर्यंत साईज देऊ शकतो. देऊ शकतो. हा. मग सांगा FCR म्हणजे काय असते याच्यात? एफसीआर म्हणजे आपल्या जी पक्षाची कॉस्ट असते, हा. खाद्याची कॉस्ट असते, मेडिसिनची कॉस्ट असते, म्हणजे काही मेडिसिन कंपनी सुद्धा देते. हा ही सगळी कॉस्ट मिळून आणि सगळं म्हणजे ग्रोथ किती वजन, किती खाद्य पक्षी खाऊन किती वजन देते हा याच्यानुसार एफसीआर काढला जातो. हा. आणि एफसीआर आपला जर का 1.60च्या आत असला हम्म. तर कंपनी आपल्याला चांगला प्रॉफिट देते. चांगला प्रॉफिट. हा.